भजन संहिता 114 अपन वाचूया आणि काही वचन पाहूया। जब इज़राइल ने मिस्र से अर्थात याकूब के घराने ने अन्य भाषा वालों के मध्य से कूच किया, तब यहूदा यहोवा का पवित्र स्थान और इज़राइल उसके राज्य के लोग हो गए। समुद्र देखकर भागा, यरदन नदी उल्टी बही, पहाड़ मेढ़ों के समान उछलने लगे और पहाड़ियां भेड़ बकरियों के बच्चों के समान उछलने लगे। प्रेज द लॉर्ड। याच्यामध्ये हेडिंग असं दिलेलं आहे, फसह का गीत। प्रेज द लॉर्ड। फसह का गीत म्हणजे ज्या टायमाला मोशे इस्रायली लोकांना जेव्हा फारो राजाच्या तावडीमधून, फारो राजाच्या गुलामगिरीमधून सोडवायला जातो ना, त्या टायमाला फसहचा जो असतो तो पर्व तो केला जातो। ते लोक फसहचा पर्व असं मानतात आणि त्या टायमाला हे लोक काय करतात, परमेश्वर त्यांना काय करतो, फारो राजाच्या गुलामगिरीमधून त्यांना सुटका देतो। हालेलुया। फारो राजाच्या गुलामगिरीमधून त्यांना सुटका देतो आणि त्याच्यामुळे मग ते लोक आनंदामध्ये निघून त्यांना म्हणजे एकदम ते लोक खुशीमध्ये आनंदात निघतात आणि देवाच्या गौरवासाठी गीत गातात। आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये काय झालं तर आपण देवाचं गौरव करतो ना, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, माझ्या जीवनामध्ये तू जे काही मी मागितलं ते माझ्यासाठी पूर्ण केलं आहे ना, आपण म्हणतो ना। आपण बघितलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्या टायमाला युसुफाच्या टायमाला युसुफ काय करतो, युसुफ आपल्या पूर्ण घराण्यासमेत लोकांना काय करतो, बोलवून घेतो ना। पुढे बोलवतो, मिसर देशामध्ये बोलवतो तो, आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या पूर्ण रिश्तेदारांसाठी, लोकांसाठी काय करतो, जागा बघून ठेवतो। या जागेवर माझ्या घरचे लोक येतील आणि शेती करतील आणि इथं त्यांचं काय गाव आपली वस्ती करतील है ना। तर त्या टाइमापासून जेव्हा मग युसुफ मरतो त्याच्यानंतर दुसरा फारो राजा येतो। तो राजा काय असतो, कठोर असतो आणि त्या कठोर असल्यामुळे तो काय करतो, लोकांना आपल्या गुलामगिरीमध्ये आपल्या तावडीमध्ये ठेवतो आणि तावडीमध्ये ठेवल्यामुळे त्या लोकांना तो सोडत नाही आणि इस्रायली लोक ते गुलामगिरीमध्ये त्याच्या असतात। हालेलुया। आणि मग परमेश्वर काय करतो, याला बोलवतो, मोशेला बोलवतो आणि मोशेला बोलवून त्याला सांगतो की माझे जे लोक आहेत ते दुःखामध्ये कष्टामध्ये आहेत, त्यांना तुला काय करायचंय, सोडवायचंय। प्रेज द लॉर्ड। त्यांना सोडवण्यासाठी मोशेला पाठवतो। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे कारण आपण पिक्चर मध्ये पण बघितलेल्या आणि बायबल स्पष्ट सांगते की परमेश्वर मोशेला इस्रायल लोकांजवळ पाठवतो आणि ज्या टायमाला मोशेला परमेश्वर पाठवतो आणि मग आपल्याला माहिती आहे 10 विपत्ती येतात। 10 विपत्तीच्या नंतर परमेश्वर त्यांना काय करतो, सोडवतो। सोडवल्यानंतर जेव्हा ते लोक जातात, हालेलुया, जेव्हा ते लोक जातात आणि जायच्या आधी काय करतात, ते फसहचा जो पर्व आहे ते करतात आणि तो फसहचा पर्व करत असताना ते लोक काय करतात, परमेश्वर त्यांना सांगतो की शेवटची जी विपत्ती येणार आहे, शेवटची जी महामारी येणार आहे, त्या टायमाला तुम्हाला काय करायचंय, एक बकरा घ्यायचा आहे, एक मेंढरू घेऊन तुम्हाला त्याला कापायचं आहे आणि ते रक्त प्रत्येकाच्या दारावरती लावायचं आहे आणि तसं देवाचं दूत येईल। जेव्हा देवाचं दूत येईल, ज्या घरावरती रक्त दिसणार नाही त्या घरामधला पहिला जो मुलगा असो किंवा मुलगी, लेकरू त्या घरामध्ये मेल्या जाईल म्हणतो ना परमेश्वर। आणि मोशे म्हणतो की आता जे आहेत मरणाचे दूत आता काय झाले, चालू यायला लागले। मग ते लोक काय करतात, त्या टायमाला मेंढरू कापतात, त्याचं रक्त प्रत्येकाच्या दारावरती लावतात आणि त्या मेंढराला वचन सांगते परमेश्वर, ज्याप्रमाणे सांगतो की जो मेंढराचा जो मांस आहे ना, प्रत्येकाने शिजवायचं, त्याला भाजायचं आणि त्यांनी चांगले प्रत्येकाने चावून खायचं। प्रेज द लॉर्ड। त्या ठिकाणी सुद्धा त्याला काय बोलतात, आज आपण जे प्रभुभोज घेतो, प्रेज द लॉर्ड, आपण आज प्रभुभोज घेतो ना, तर त्या टायमाला पण येशू ख्रिस्ताचं बळी झालेला आहे, येशू ख्रिस्त बलिदान झालेला आहे। प्रेज द लॉर्ड। उत्पत्तीमध्ये पण असं लिहिलेलं आहे की उत्पत्तीमध्ये हवा आणि आदम ज्या टायमाला पाप करतात त्या टायमाला परमेश्वर काय करतो, त्यांना हाकलण्याच्या आधी त्यांचे हवा आणि आदम जेव्हा फळ खातात आणि ते वस्त्रहीन होतात, म्हणजे त्यांना असं वाटते की आता माझ्या शरीरामध्ये काय, आता आम्ही नग्न झालो। प्रेज द लॉर्ड। तो ते सांगतात की आता आम्ही नग्न झालो आणि त्या टायमाला मग परमेश्वराची जी धार्मिकता असते त्यांच्या जीवनामधून निघून जाते आणि निघून गेल्यामुळे ते लोक काय करायला लागतात, स्वतःला ते बघतात की आज आम्ही नग्न आहोत। मग परमेश्वर काय करतो, तिथे एक टोकरा, तिथे एक मेंढरू घेतो आणि त्या मेंढराला काय करतो, कापतो आणि त्या मेंढराला कापून त्याचं रक्त
सांडल्या जाते, त्याचं रक्त पृथ्वीवरती सांडल्या जाते आणि त्याचा जो मांस राहतो, चमडा असतो, मेंढराचा जो मांस असतो, तो हवा आणि आदम याला परमेश्वर देतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग ते आपल्यासारखे होतात आणि मग त्यांना परमेश्वर हाकलून टाकतो. म्हणजे हवा आणि आदमसाठी त्या टाइमला पण येशू ख्रिस्त बलिदान झाला. हालेलुया. जुन्या करारामध्ये पण बलिदान आहे, परंतु मेंढराच्या रूपामध्ये येशू ख्रिस्त बलिदान झालाय. प्रेज द लॉर्ड. आणि परत मोशेच्या टाइमाला पण परमेश्वर सांगतो, एक मेंढरू घ्या, त्याला कापा, त्याचं रक्त तुमच्या दारावरती लावा आणि तो सकाळपर्यंत तुम्ही त्याला भाजून खा, सकाळपर्यंत तुम्ही त्याला खात राहा, म्हणजे तुमच्या घरामध्ये आपत्ती विपत्ती येणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर त्या टाइमाला परमेश्वर तो एक त्यांच्यासाठी काय होता, प्रभू भोज होता. आज येशू ख्रिस्त गेल्या 2000 वर्षापूर्वी या संसारामध्ये येऊन प्रत्येक मानव जातीसाठी मेलेला आहे. प्रत्येक मानव जातीसाठी येशू ख्रिस्ताचा रक्त जो आहे तो वाहिला गेलेला आहे. आणि आज पण हवा आदम पासून तर आजपर्यंत आपल्यासाठी आपण आज प्रभू भोज घेतो. प्रभूची आठवण करा म्हणून करंथीकराच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की माझ्या स्मरणार्थ तुम्ही काय करत राहा, हे खात राहा म्हटलेलं आहे ना. तुम्ही रोटी आणि हे भाकर आणि काय द्राक्षारस तुम्हाला काय करायचंय, ते प्यायचंय. तर त्या टायमाला पण ते लोक ज्या टायमाला ते रक्त त्यांच्या दारावर लावल्या जातं आणि ते रक्त जेव्हा त्यांच्यासाठी सांडल्या जातं आणि जेव्हा ते लोक भाकर खातात, तर जे म्हातारे किंवा जे सगळे लोक असतात ना, त्यांच्यामध्ये ताकद येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाच्या शरीरामध्ये, देवाचं शरीर खाल्ल्याने, त्याचं रक्त प्यायल्याने आपल्याला काय मिळते, ताकद मिळते. आणि जे म्हातारे किंवा वृद्ध जे लोक होते आणि जे तरुण लोक होते, त्या सगळ्या लोकांमध्ये जर बघितलं तर ते लोक काय करतात, असं म्हणजे नाचत कूदत, म्हणजे आपण बघितलं पिक्चर मध्ये एकामागे एक आपले गाढव, मेंढर, बकरे, काय काय सगळं आपलं म्हणजे सगळं घेऊन जातात ना, आपण बघितलेलं आहे. तर ते सगळं घेऊन जातात आणि त्यांच्यामध्ये कोणीच असं नाही, प्रत्येक जण निरोगी होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाच्या शरीरामध्ये एवढी ताकद आहे. आपण जेव्हा त्याची भाकर खातो, त्याचं रक्त पितो, देवाच्या शरीरामध्ये एवढी ताकद आहे की त्या ज्या वेळेस ते लोक प्रभुभोज घेतलं, ते फसलचा पर्व ज्या वेळेस ते लोक करतात आणि मेंढराचं मांस खातात आणि ते रक्तदाराला लावतात, ते रक्त सांडल्या जातं, त्या टाइमाला खरोखर परमेश्वराचं कार्य त्या ठिकाणी होतो. ते एकदम म्हणजे त्यांच्यामध्ये असा बळ येतो, एकदम अशी ताकद येते आणि देवाचा धन्यवाद करताना ते गीत गात जातात. पहाड़ मेढ़ों के समान उछलने लगे और पहाड़ियां भेड़ बकरियों के बच्चों के समान उछलने लगे. हे समुद्र तुझे क्या हुआ कि तू भागा, हे यर्दन तुझे क्या हुआ कि तू उल्टी बही, हे पहाड़ों तुझे क्या हुआ कि तुम भेड़ों के समान, और हे पहाड़ियों तुम्हें क्या हुआ कि तुम भेड़ बकरियों के बच्चों के समान उछली. हे पृथ्वी प्रभु के सामने, हाँ याकूब के परमेश्वर के सामने थरथरा. प्रेज द लॉर्ड. वह चट्टान को जल का ताल, चकमक के पत्थर को जल का सोता बना डालता है. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस परमेश्वर मग त्यांना काढतो, हे गीत गाताना ते लोक चालतात जातात आणि शेवटच्या वचनामध्ये लिहिलं, वह चट्टान को जल का ताल, चकमक के पत्थर को जल का सोता बना डालता है. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस त्या ठिकाणी ना त्या लोकांना तहान लागते, तर परमेश्वर काय करतो, येशू ख्रिस्त दगडाच्या रूपामध्ये येऊन त्यांच्यामध्ये स्थिर राहतो. दगड बनून येशू ख्रिस्त येतो. चकमक का पत्थर म्हणलं गेलेलं आहे. येशू ख्रिस्त येतो आणि त्या परमेश्वर सांगतो की ह्या दगडाला काय कर, तू आज्ञा दे. पण तो रागामुळे मोशे काय करतो, त्याला काठी मारतो. पण त्याच्यामधून काय येते, त्या लोकांसाठी पाण्यासाठी कुडकुड 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 करतात इस्रायली लोक. तर त्या समयी ते लोक काय करतात, कुडकुड करतात आणि परमेश्वर त्यांना सांगतो, त्यांच्या कुडकुडीमुळे, त्यांच्या टेन्शनमुळे तो काठी मारतो. तरी पण तो आज्ञा देत नाही. तो एक पाप त्या टायमाला तो परमेश्वराची आज्ञा मोडतो मोशे. आणि त्याच्यानंतर मग तो काय होतं तिथं, चकमक के पत्थर को जल का सोता बना डालता है. म्हणजे त्या दगडामधून त्यांना असं पाणी परमेश्वर सोडतो की ते लोक, इस्रायली लोक जे तहानेले राहतात त्याच्यामधून पाणी पितात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पृथ्वी प्रभु के सामने, हाँ याकूब के परमेश्वर के सामने थरथरा. हालेलुया. मग परमेश्वर म्हणजे परमेश्वराच्या समोर जाणं सबोपदेशकाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा तू प्रभूच्या भवनामध्ये जातेस तर एकदम शांतपणाने आणि एका चित्ताने, एका मनाने जाऊन तू चुपचाप जाऊन देवाच्या जवळ जाऊन बस. हालेलुया. हे पृथ्वी प्रभू के सामने, हाँ याकूब के परमेश्वर के सामने थरथरा. म्हणजे त्या जिवंत देवाच्या समोर आपल्याला
घाबरून आणि नतमस्तक होऊन प्रभूच्या उपस्थितीमध्ये जेव्हा पण आपण बसतो तर आपल्याला काय करायचंय? बसायचंय. प्रेज द लॉर्ड. त्या परमेश्वराने त्या लोकांना दगडामधून पाणी प्यायला दिलं तर तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला पण दगडामधून पाणी पाजणारा परमेश्वर आहे. अशक्य त्याला कुठलंच नाही. आज पण जेवढा मोठा विश्वास करणार तेवढा मोठा कार्य परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग जेव्हा आपल्या जीवनामध्ये पण आनंद येतो त्या टाइमाला आपण पण, माझी पण अशी एक सवय होती आधी, असं म्हणजे मी एकटे चालत असले ना, शेतामधून जात असलो किंवा मग मी आजूबाजून कुठून पण जात असलो तर मला झाड झुडपं दिसले ना तर मी असे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत जायचे आणि बोलायचे, हे झाडा देवाची स्तुती कर, हे नाल्या देवाची स्तुती कर, हे नदी देवाची स्तुती कर, कारण परमेश्वरांनी तुम्हाला बनवलं. म्हणजे परमेश्वर सुद्धा हे झाड झुडप पक्षी ते त्यांच्या पद्धतीने देवाची स्तुती करतात आहे. आपले शब्द जसे झाड किंवा प्राणी किंवा मग वन पशु असे म्हणजे काही ओळखू शकत नाही, त्याप्रमाणे ते आपल्याला कळत नाही. पण जेव्हा ते सकाळी सकाळी म्हणजे झाड उठतात आहे किंवा हे झाड झुडप देवाचा गौरव करतात आहे, चिमण्या पाखरं सगळं देवाचं गौरव करतात आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सर्वात महान म्हणजे ही एक गोष्ट परमेश्वरांनी त्या स्वर्गदूतांपेक्षा अधिक महत्व आपल्याला दिलेलं आहे मनुष्याला. वचन सांगते की जे परमेश्वराच्या समोर जे स्वर्गदूत आहेत रात्रंदिवस पवित्र 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 म्हणत जातात. त्यांच्या दोन वरच्या पंखांनी काय करतात? वरच्या पंखांनी आपले डोळे झाकतात, खालच्या पंखांनी आपले पाय झाकतात आणि ते जिवंत परमेश्वरासमोर राहून सुद्धा स्वतःला झाकून देवाची निरंतर स्तुती करत राहतात. हालेलुया. हालेलुया. परंतु आपण मनुष्य जे नाशमान मनुष्य आहे, परमेश्वराने आपल्यावर किती प्रेम केलं, कारण त्याच्या समोर राहणाऱ्या स्वर्गदूतांपेक्षा परमेश्वराने आपल्याला काय केलंय? प्रेम केले. तर आपल्याला काय करायचंय? सतोदित त्याची स्तुती करत राहायचंय. वचन सांगतंय की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही त्याला धन्यवाद देत चला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं जय जयकार करत राहा, कारण देवाची इच्छा तीच आहे. हालेलुया. सुखामध्ये असो दुःखामध्ये असो परमेश्वराच्या नावाचा गौरव करण्याकरिता परमेश्वराने आपल्याला रचवलेलं आहे. आणि वचन सांगते की मी तुम्हाला होम बलीने नाही, अन्न बलीने नाही, तर कुठल्याच बळीने तो प्रसन्न होत नाही, परंतु मनुष्याच्या मुखाच्या द्वारे निघणाऱ्या प्रत्येक स्तुती बलिदानाने परमेश्वर काय होतो? प्रसन्न होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बाप करू या वचनाच्या द्वारे प्रत्येकाला आशीर्वाद.